हे आहे रत्नागिरी तालुक्यातलं छोटंसं गाव हातीस. धार्मिक सलोख्याचं प्रतीक असलेल्या पीर बाबरशेखचा इथला उत्सव अतिशय प्रसिद्ध. पण या गावाची आणखीन एक शान आहे, ती म्हणजे 15 ऑगस्ट 1947 या ऐतिहासिक दिवसाचा साक्षीदार असलेला इथला हा कल्पवृक्ष. भारत स्वतंत्र झाला आणि देशभराप्रमाणेच कोकणातल्या या छोट्याशा गावात देखील जल्लोष झाला. या ऐतिहासिक दिवसाची साक्ष म्हणून 1947 साली इथल्या ग्रामस्थांनी या भैरीजुगाई मंदिराच्या परिसरात हा कल्पवृक्ष लावला. देशाच्या स्वातंत्र्याचा हा एक साक्षीदार 1947 साली इथे रुजला. आज 15 ऑगस्ट 2021. आज त्या स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करताना या क्षणाचे, या दिवसाचे नवीन 75 साक्षीदार निर्माण झालेत. माझं नाव डॉक्टर दिलीप नागवेकर. मी हातीस ग्रामस्थ आहे. या ठिकाणी जे आपलं 15 ऑगस्ट 1947 साली नारळाचं झाड लावून स्वातंत्र्य दिनाचं साजरा केला गेला, त्यानुसार मधला काळ गेला थोडाफार. आम्हालाही तेवढी त्याची काही कल्पना नव्हती. म्हणजे झाड हे माहिती होतं, परंतु नंतर एक नारळ संशोधन केंद्रात काम करत असताना झाडांचा सुद्धा आपण वाढदिवस साजरा करणं गरजेचं आहे हे लक्षात आल्यानंतर आम्ही 2005 पासून या झाडांचा वाढदिवस साजरा करायचा सुरुवात केली. आणि म्हणून आपल्या नेहमीच्या पद्धतीने आणि केक कापून सुद्धा सर्व ग्रामस्थांना आणि ही संकल्पना त्यापासून सुरू झाली. आणि चालू आहे. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे आपल्याला ह्या झाडाला सुद्धा अमृत व्यवस्थित सुरू होतं, त्या दृष्टिकोनाचा विचार केला आणि प्रत्येकाने आपल्या घरी एक एक झाड लावावं ही संकल्पना काढली. प्रत्येकाने त्याला नुकतीच मान्यवरांच्या हस्ते गावात नारळाची रोपं वाटण्यात आली. अट एकच, आणि ती म्हणजे ही रोपं 15 ऑगस्ट 2021 रोजी लावायची आणि पुढची आयुष्यभर ती जपायची. ही कल्पना होती इथले ग्रामस्थ डॉक्टर दिलीप नागवेकर यांची. त्यांनीच गेल्या काही वर्षांपासून स्वातंत्र्याच्या साक्षीदाराचा वाढदिवस सुरू केला. यावर्षी गावात या कल्पवृक्षाचा फक्त वाढदिवसच साजरा झाला नाही, तर विविध 8 जातींची 75 नारळाची रोपं लावून या वर्षाला अधिकच संस्मरणीय करण्यात आलं आहे. माझं नाव विजय रामचंद्र नागवेकर. हा जे वृक्षारोपण झालं 1947 सालला, भारत स्वातंत्र्याची आठवण म्हणून त्या आमच्या अगोदरच्या मुलांनी त्यावेळेच्या एक रोपं लावलं गेलं. आणि त्या रोप्याचं रूपांतर म्हणजे चांगल्या प्रकारे सांभाळण्याचं काम ज्या आमच्या पिढीपासून त्या पिढीपासून तर आजच्या पिढीपर्यंत सांभाळत लोक आले आणि चांगल्या प्रकारे संगोपन करतायत. 1947ला म्हणजे तेव्हा काही हे साधन नसताना देखील त्या लोकांनी चांगल्या प्रकारे योजना केली. चिव्याचा बांबू उभा करून त्याच्यावर निशाण लावून एक ध्वज म्हणून दाखवला गेला. मग आमचा भारत स्वतंत्र झाला म्हणून एक मोठी आठवण करून दिली गेली. आणि त्याचं एक रूपांतर म्हणून आज त्या गायात 75 वर्ष होत आहे. आणि 75 वर्षापर्यंत आमच्या पाठीमागची मुलं आम्ही साजरा करतो. हातीस गावच्या प्रगतीवर गेली 75 वर्ष लक्ष ठेवून असणारा हा स्वातंत्र्य दिनाचा साक्षीदार चिरंजीवी होवो. आणि या अमृत महोत्सवी वर्षाचे हे 75 नवीन शिलेदार असलेले कल्पवृक्ष पुढच्या अनेक पिढ्या आपल्या छत्रछायेखाली सुखरूप ठेवोत, हीच त्या पीर बाबरशेखच्या चरणी प्रार्थना.